दाभोळी गावच्या रहिवाशांनो, आज तुमच्या गावामध्ये एक जनजागरण मोहीम घेऊन आलेलो आहे। जनजागरण का करण्याची वेळ आली याचा इतिहास आपण बघितला पाहिजे। आपला कोपरगाव तालुका त्याला एक पौराणिक महत्व आहे। गोदावरीच्या उत्तर आणि दक्षिण तीरावरती कोपरगाव तालुका वसलेला आहे। नाशिक पासून तर पैठणपर्यंत गोदावरीच्या दोन्ही तीराला दंडकारण्य असं संबोधलं जायचं। त्या दंडकारण्यामध्ये अनेक ऋषी मुनींनी तप केलेला आहे। आपण नाथांच्या पोथीमध्ये जेव्हा अडवनाथांचा उल्लेख करतो तर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही थांबुरी भूमी। नाथ या गावामध्ये का थांबले? तिथे घनदाट जंगल होतं आणि या जंगलामध्ये ते वास करत होते। पुढच्या भविष्याच्या काळामध्ये 1899 ला कोपरगाव तालुक्यात दुष्काळ पडला। जनावरं माणसं त्यांना प्राण गमवावा लागला। याचं कारण म्हणजे कोपरगाव तालुक्यातील वृक्ष संपूर्णपणे तोडली गेली होती। या दुष्काळाला सामोरं जाताना ब्रिटिश शासनाने 1918 ला कोपरगाव तालुक्यासाठी दारणा धरण बांधलं। गोदावरी उजवा आणि गोदावरी डावा कालवा आपला निर्माण केला। त्यामुळे 100 वर्ष आपण पाण्याला मुकलो नाही, भरभरून पाणी मिळालं आणि समृद्धी आली। पण गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण जर बघत असाल तर या कालव्यांचं पाणी हळूहळू कमी होत चाललं। इंडस्ट्रीला पाणी गेलेलं आहे, आपल्या पिण्याला पाणी गेलेलं आहे आणि आपल्या शेतीला पाणी मिळत नाही। ही महत्वाची गोष्ट आहे, त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे। गेल्या 20 वर्षामध्ये पीव्हीसीची क्रांती झाली। पीव्हीसीची क्रांती झाल्यामुळे आपण नदीवरनं पाईपलाईन करून आपल्या शेतामध्ये पाणी आणायला लागलो आणि त्यामुळे आपलं बागायत टिकायला लागलं। परंतु गोदावरी नदी ही हटायला लागली। आपण नाशिकचा अभ्यास केला तर 2010 पासून आतापर्यंत पावसाळे कमी होत चालले आहे, नदीला पाणी देखील कमी येत आहे। त्याला सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे नाशिकच्या वरती इगतपुरीमध्ये मोठी वृक्षतोड झाली आणि त्या ठिकाणी आता पाऊस पडत नाही। हीच परिस्थिती आपल्या कोपरगाव तालुक्यात पण आहे। वृक्षतोड भयानक झालेली आहे आणि आपण कुठेही वृक्ष लावत नाही। झाडं न पावसाला आकर्षित करण्यासाठी केवळ झाडं ही जबाबदार आहेत। ज्या ठिकाणी जास्त झाडी असतील त्या ठिकाणी ढग आकर्षित होतात आणि खूप पाऊस पडतो। आता आपल्याकडे जेवढं पाणी पडलं तेवढं पाणी आपण अडवलं पाहिजे आणि जिरवलं पाहिजे। म्हणजे पाऊस पडण्याकरता पहिल्यांदा आपण झाड लावलं पाहिजे, ते जगवलं पाहिजे। पडलेल्या पावसाचं संपूर्ण पाणी आपण जिरवलं पाहिजे। गोदावरी नदी ही फक्त जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने प्रवाही असते आणि त्यानंतर फक्त डबकं साचलेले असतात। आपण ते पाणी उपसतो। जर ते आपण शेततळ्यामध्ये साचवून स्प्रिंकलर किंवा ड्रिप इरिगेशनने आपण शेती केली तर आपला रब्बी हंगाम आणि उन्हाळा हंगाम आपण चांगल्या पद्धतीने काढू शकतो। आणि कोपरगाव तालुका, तुमचं गाव कोपरगाव तालुका हा माझं राज्य समृद्ध करू शकतो। हे सगळं करण्यासाठी 2 गोष्टी करणे जरुरी आहे, ते म्हणजे झाडे लावणे आणि झाडे जगवणे आणि दुसरं म्हणजे पाणी अडवणे आणि पाणी शिरवणे। एवढा संदेश देण्यासाठी मी तुमच्या गावात आलो होतो। धन्यवाद। जय हिंद।